नमस्कार, मी रवींद्र साळुंके, नोवेल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीच्या वतीने आज आपण आहोत कृषीतान 2025 ह्या एक्झिबिशनमध्ये की ज्या ठिकाणी लाईव्ह डेमो आहेत। कुठलाही आज नोवेल सीड्सने इथं जे लाईव्ह डेमो दिलेले आहेत म्हणजे नाशिकच्या इतिहासात प्रथमच लाईव्ह डेमो कृषीतांनी इथं उभे केलेले आहेत। उत्कृष्ट पद्धतीने इथं शेतकऱ्यांचे रिस्पॉन्स आहे। शेतकऱ्यांना जे पाहिजे ते कृषीतांनी ओळखलं आणि शेतकऱ्याच्या दृष्टीने फायदेशीर काय राहील। नुसतं एक्झिबिशन ठेवून उपयोग नसतो, तर डोळ्यातील आणि कानातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न कृषीतांनी इथं केलेला आहे। आज आपण पाहू शकतात नोवेल सीड्सने इथं कोरिंडर, रॉयल ग्रीन, नंतर बॉटल गार्ड, विरू, ध्रुव, दोडका हे जे ब्रँड आयटम आहेत हे सर्व प्रकारचे पिकांची लागवड इथं उत्कृष्ट पद्धतीने केलेली आहे। चांगले पिकांचं दर्जेदार वाणांचा प्लॉट इथं बघायला शेतकऱ्यांना मिळतोय आणि उत्कृष्ट असा प्रतिसाद म्हणजे नाशिक जिल्हा असेल, पूर्ण महाराष्ट्रातील असेल, सर्व जाणकार शेतकरी जे जातीवंत शेतकरी आहेत ते इथं येत आहेत। इवन याचं कृषीतांचं वैशिष्ट्य असं आहे की इथं महिला भगिनींचा सहभाग जास्त दिसतोय। बचत गटाच्या माध्यमातून आधुनिक शेती करण्याकडे जे महिला भगिनी येतात काय, त्याच्यानंतर युवा शेतकरी की युवा शेतकऱ्यांचं एक कौतुक वाटतंय। आता नवीन जनरेशन जे शेतीमध्ये बिझनेसमध्ये येते, बिझनेस माइंडने ते लोक येत आहेत, नवीन युवा शेतकरी येते आणि आम्हाला कंपनी प्रतिनिधींना वेगवेगळे शंका, शेतीतल्या समस्या याच्याविषयी जानकारी घेत आहेत, माहिती घेत आहेत। निश्चितच हे एक्झिबिशन कृषीतान आणि नाशिकच्या दृष्टीने आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि युवा शेतकऱ्याच्या दृष्टीने खूपच असं अभिमान वाटावा असं एक्झिबिशन कृषीतानने आयोजित केलेलं आहे आणि कंपनीने खूप चांगली मेहनत घेतली, चांगले उत्कृष्ट प्लॉट, चांगल्या कंपनीने इथं सहभाग घेतला। नोवेल सीड्सने पण आपले खूप चांगले वाहन इथं उभे करून चांगले प्लॉट शेतकऱ्यांमध्ये आज जर भोपळा बघितला म्हणजे सर्वात जास्त पूर्ण हे 5 एकरमध्ये सर्वात उत्कृष्ट भोपळा जर असेल तो विरू भोपळा नोवेल सीड्सचा। हे लोकांची एक कौतुक त्या भोपळ्याविषयी लोक करतायत। हे कोरिंडर आहे, खूप चांगल्या प्रकारे लाईव्ह डेमो, डोळ्यातील अंतरचं काम, कानातलं आणि डोळ्यातलं अंतर कमी इथं कृषीतानने केलेलं आहे। निश्चित खूप चांगला रिस्पॉन्स इथं आपण पाहू शकतात। महिला भगिनीपासून सगळेच लोक आणि जाणकार लोक पण इथं येऊन गेलेले आहेत। तर निश्चित कृषीतानला ह्या एक्झिबिशनमुळे कृषीतानचे आम्ही आभारी आहोत की त्यांनी खूप चांगली संकल्पना नाशिकच्या भूमीमध्ये रुजवली। आता याच्यामध्ये आपण पाहतोय की कृषीतान ही जी नाव याच्यामध्ये कृषी आणि थॉन म्हणजे ग्रोथ, म्हणजे कृषीचं ग्रोथ ज्याला म्हणतो आपण, ते कृषीतानमध्ये बघायला मिळतो। याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने, प्रत्येक देशातील, प्रत्येक महाराष्ट्रातील, प्रत्येक गावातील सगळ्या शेतकऱ्यांनी कृषीतान हे बघायलाच हवं।